उधू कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसार या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. मित्रांनो फायनली कर्नाला फोर्टवरती आलोय. हा एंट्रन्स आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. हे बघा पर पर्सन किती आहे? पर पर्सन 60 रुपये तिकीट आहे इथे. मित्रांनो जर तुम्ही इथून जेव्हा तुम्ही तिकीट घ्याल तर इथे चेकिंग सेंटर आहे. हे बघा इथे तुम्ही जी वस्तू खालून वरती न्याल तीच तुम्हाला वरून खाली आणायची आहे रिटर्न. बघू शकता हे सगळे. तर आम्ही पण आता इथे सर्व चेकिंग वगैरे करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आतमध्ये, इंटर झालेलो आहे. आता इथे खाली अभयारण्य आहे, पक्ष्यांचं सगळं आहे बेसला आणि वरती आपला अर्नाळा फोर्ट आहे. सो आपण खाली बघू. ते तुम्ही बघू शकता, हा नकाशा बघू शकता. खाली मित्रांनो पक्ष्यांचा आहे आणि वरती फोर्ट आहे. सो आपण आधी खाली बघू आणि मग वरती जाऊ. ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पाण्याबिण्याचं पाणी बिणी पाहिजे ते इथं तुम्ही भरू शकता आणि बाकी पुढची ट्रेक तुम्ही चालू करू शकता. बाकी आपल्यासोबत आपल्या बॅचचे काही पोरं आहेत आणि बाकी फ्रेंड्स आहेत. आणि मित्रांनो फायनली आजचा जो ट्रेकचा जो विषय झालेला तो खूप कठीण होता. आमचा जो प्रवास झाला तो बसने रिक्षाने असा टप्प्याटप्प्याने खंडित असा प्रवास झाला. बाकी तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर बघा इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. आणि बघा हे वाचा सूचना आहेत पक्ष्यांबद्दल. इकडे खाली बेसला आणि प्रत्येक ठिकाणी मित्रांनो जागोजागी हे बघा बोर्ड लागलेले आहेत, कचरा वगैरे नका करू. बाकी आपल्यासोबत आलेले ट्रेकर्स, बाकी खूप स्ट्रगल खूप झालेला आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो या कर्नाळा फोर्टचा सुद्धा एक इतिहास आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो, नंतर सांगतो. आणि बघा लहान मुलांसाठी इथे घसरगुंडी वगैरे सर्व गार्डन टाईप बनवलेलं आहे. तर तुम्ही जर लहान मुलांना जर तुम्ही घेऊन येत असाल तर इथं तुम्ही त्यांना फिरू शकता. थोडी ॲनिमलची फिलिंग घ्या. हे नकली आहेत पण तुम्ही ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही भागू शकता. बाकी तुम्हाला मी आता असली पण दाखवतो. मोर ये भाई मोर. मित्रांनो हा जो आपण कर्नाळा फोर्टला जेव्हा बेसला येतो व फोर्टवरती राहिला कर्नाळा किल्ला, त्याच्या खाली हे पक्षी अभयारण्य आहे. बघा मोर हे हा पांढरा मोर आहे. हा बघा पांढरा मोर. लांडोर आहे तो. हा सॉरी लांडोर आहे. हा इकडे कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी इकडे आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे
मिनिमम 3 तास 2.5-3 तास आपल्याला चालायचं आहे. बघूया आजची ही ट्रेकिंग कशी जाते आपली. बाकी रोड हाच आहे, ह्याच्यानेच आपल्याला वरती जायचं आहे. बाकी मित्रांनो, हा जो कर्नाला फोर्ट आहे त्याचासुद्धा एक इतिहास आहे. इथे पहिले यादव, नंतर निजामशाही, नंतर आपल्या महाराजांनी ह्या कर्नाला फोर्टवरती कब्जा केलेला. तर ते आता आपण वरती जाऊन पण ते पॉईंट कवर करू. काही दोन तीन पॉईंट आहेत, सो मी ते तुम्हाला दाखवतो. आणि मेन म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर हा जो कर्नाला फोर्ट आहे तो नियंत्रणासाठी खास मानला जातो. म्हणजे एखाद्यावरती नियंत्रण वगैरे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला सगळ्यांनी. कारण हा पूर्ण वरती टोकाला आहे आणि वरून खाली नियंत्रण ठेवणं सोपं जातं. त्यामुळे हा देखरेखीसाठी आणि व्यापारासाठी किल्ला वापरला. बाकी इथे निजामशाही होती, त्याच्या आधी यादव होते, नंतर आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. सो आता हा रस्ता आहे ना थोडा मित्रांनो कठीण होत चालला आहे. कारण जसं आम्ही पाऊल उचलतोय तसे ह्या शिड्या मोठ्या होत आहेत. हे तुम्ही बघू शकता. पाऊल पण मोठे टाकावे लागत आहेत. आणि मेन म्हणजे तुम्ही अशा रस्त्यावरती चालताय तर तुम्हाला एक मेंटेन चाल ठेवावी लागेल. ना फास्ट ना स्लो, मेंटेन. जसे तुम्ही चालता, नाही तर तुम्ही दमाल. जर तुम्ही स्टार्टिंगला फास्ट चालाल आणि नंतर स्लो चालाल तर तुमची सास फुलून येईल, जशी आता आमची येते. तुम्ही बघू शकता. आम्ही एवढं पण चढलेलो नाही आहे, थोडंच चढलो आहे. हे बघू शकता, यांचा आता दम घुटायला लागला आहे. हा, हे ट्रेकर्स आहेत मित्रांनो. आणि ना हे बघा, हा तुम्ही बोर्ड बघू शकता, स्टॉप करून वाचा. वरती किल्ल्याचा पण आहे. तर तो बघा, इथून दिसतोय तो टोक. त्या टोकावरती आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, आमच्यामध्ये स्फूर्ती खूप आहे. खाली माणसं ढोपरा टेकत चढतायत, बट आम्ही नाही. आम्हाला तर इकडून घाम पण फुटायला लागलाय हळूहळू. बघू शकता, ट्रेकर्स बघू शकता, सगळे आरामात येत आहेत. मित्रांनो, मेन म्हणजे आम्हाला हा ट्रेक जो आहे तेवढा इम्पॉसिबल वाटत नाही, कारण आम्ही कोकणातले असे किती आम्ही चढलोय. आम्हाला याचा काही डर नाही. आम्ही असे खूप म्हणजे आम्ही गावी असं खूप वेळा असं चाललोय. आणि मस्त आजचा जो ट्रेक आहे तो एक्सप्लोर होतोय. बाकी तुम्ही हे बघा, हे झारगलीत गेला काय कोण, हे बघा ही ट्रेकिंग बघा. खूप मोठी दगड आहेत, सांभाळून येत जा. आणि हो, मेन एक गोष्ट आहे बघा, जर तुम्ही येत असाल ट्रेकसाठी तर अशा पिशव्या वगैरे जर तुम्ही आणलात सो प्लीज अशा घेऊन जा खाली. आम्ही सुद्धा खाली असे नेऊ जे आम्ही आणले ते. एकदम इझी टू वे असा रूट आहे. अजून खूप वरती आहे तिकडे. ठीक आहे मित्रांनो, आपले बाकी मेंबर्स अजून खाली आहेत, सो त्यांना येऊ द्या. हे बघा, ही प्राची आहे. हिचं नाव काय? ही तिची मैत्रीण आहे. हा सौरभ आहे. हा प्रवीण. हा भाऊ प्रवीण आहे. म्हणजे सगळे आपल्या इकडचेच आहेत, कोकणातलेच आहेत, म्हसला तालुक्यातलेच आहेत. कोण कोकणातला? कुठला भाऊ? तो सातारा. हा भाऊ साताऱ्याचा आहे. बाकी तो पण आज आपल्यासोबत या ट्रेक सोबत जोडले गेलेला आहे. आणि आपले भाऊ भेटलेले आहेत. काय बोलताय भाऊ, किती तासाचा आहे ट्रेक? अजून जर तुम्ही या स्पीडने गेलात तर 1 तास मॅक्झिमम. इथेच हालत खराब झाली आहे आमची. कंटिन्यूस गेला तर 45 मिनिट्स. कुठून आलात? पनवेल. ओके. भाऊ आपले पनवेलवरून आलेत दादा.
आणि बघू शकता सगळ्यांनी आरामात उतरा. ए आणि इथून मोस्टली इथूनच खाली नीट उतरा, कारण रोड थोडा सीधा आहे आणि सर्व दगड आहेत. सो याची काळजी घ्या जर तुम्ही येत असाल तर ट्रेकला. हे आपली मंडळी. हां तुम्हालाच दाखवतोय. तेव्हा तुम्ही कुठूनही जा, रोड पूर्ण खुला आहे. हे बघा झाडाच्या मुलुंड्या वगैरे हे सर्व पाण्यामुळे झालं मित्रांनो. तेव्हा इथून पाऊस पडतो, पाणी पडतो, तेव्हा हे सगळं म्हणजे असं वाहून गेलं आहे दगडं वगैरे. मित्रांनो मिनिमम 10 मिनिटाची ट्रेकिंग आमची झालेली आहे आणि 10 मिनिटानंतर आमची हालत बेहाल झालेली आहे. थोडा घाम पूर्ण निघालेला आहे. हे बघू शकता ट्रेकर्स. हे बघा कसे उतरत आहेत. म्हणजे एवढं पण म्हणजे जे मित्रांनो ज्यांनी गावाला हे सगळं सर्वाईव्ह केलं आहे ना कोकणामध्ये, ते आरामात जाऊ शकतात. बट ज्यांनी हे कधी असं केलं नाही ना, म्हणजे जे मुंबईला वगैरे राहतात त्यांना हे थोडं अवघड आहे. बाकी आपल्या कोकणकरांना काही अवघड नाही आहे. आपण गावाला होतो तेव्हा असे किती डोंगर चढलो. सो हे आम्हाला एवढं इम्पॉसिबल नाही आहे. पॉसिबल, दॅट्स क्लिअर. हे बघा खाली ही डोंगर, दऱ्या, नद्या आणि तिकडे ते पूर्ण नवी मुंबई ना मित्रांनो. हे इथून पूर्ण ही नवी मुंबईचा एरिया आहे. हे ट्रेकर्स असे जातात, अनोळखी ट्रेकर्स. हां ह्यांना तुम्ही ओळखत नाही. अशी माणसं इथून तुम्हाला भेटतील. असं नाही की 1-2 भेटतील, खूप सारी माणसं भेटतील. खूप मजा येईल तुम्हाला. यांच्यासोबत तुम्ही संवादसुद्धा करू शकता. आणि मोस्टली तर सगळे खाली उतरत आहेत. पण आमची आता ट्रेकिंग चालू झाले. हे बघा काय ते पण सांगा जरा. हीच मजा आहे. बाकी आपला समोर पण एक भाऊ कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढतोय. ठीक आहे, ब्लॉग वगैरे बनवत असेल. अजून एक आपला भाऊ ब्लॉगर भेटलेला आहे. समोर एक भाऊ ब्लॉगर. ओके भाऊ पण व्हिडिओ काढत होता. मित्रांनो तुम्ही एक बघू शकता, जेव्हा तुम्ही इकडे वरती याल ना, इकडे चतुर जो आपण चतुर काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना नाही माहीत. बघा हे जे छोटे छोटे जे पक्षासाठी जे उडत आहेत ना त्यांना चतुर बोलतात. हे बघा मला मी मागाशी सांगितलं ते छोटे छोटे जे आपण चतुर बोलतो. हे बघा भावाने हातामध्ये पकडलंय, असं वरती उडत होतं. कुठला भाव तू? खोपोलीचा भाव आहे आणि हातामध्ये चतुर येतो आहे. खोपोलीचा चतुर हे टॅलेंट आहे भाईमध्ये. हे बघा भाऊ आता भावा किती मिनिटं लागली वरती जायला? किती तास? 2 तास. कुठला तू? हा रायगड बोरी. तर मित्रांनो आता मोस्टली हा व्ह्यू बघा. जस्ट आम्ही पोचलेलो आहे तो बघा कर्नाला. तिकडे आम्हाला त्याच्यावरती जायचं आहे, त्या टोकावरती जायचं आहे. बघा खरं तर हा जो कर्नाला आहे याची जी उंची आहे ती 1450 फूट एवढा उंच आहे हा कर्नाला. आणि हा तुम्ही कर्नाला टोक तो तुम्ही बघू शकता. आणि हा व्ह्यू बघा एकदा निसर्गाच्या कुशीत बसलेला. हा बघा हे झाडं डोंगर हे बघा. आणि मी तुम्हाला बोललो की काही म्हणजे असा व्ह्यू दिसतो इकडे नवी मुंबईचा वगैरे, तो हा इकडे आहे. हे बघा हा नवी मुंबईचा सर्व व्ह्यू आहे. आणि हे दादा आहेत. कुठला आहे दादा? करोशी. कुठे आहे करोशी? अच्छा इथेच आहे. मित्रांनो आता जस्ट आपल्यासोबत जोडलेले आहेत हे दादाला भाऊ करोशीचे. नाव काय तुमचं? रोशन पाटील. दादा तुझं नाव? नॉडी भाई. आणि तुमचं? रोशन पाटील. भाव तुझा? आयुष पाटील. आणि त्या दादाचं? समीर पाटील. तुम्ही पण तिकडेच जाताय ना वरती? दादा पण सगळे भाऊ पण सगळे वरतीच जात आहेत. आपल्याला पण वरतीच जायचं आहे की तुम्ही हा इथून जसं तुम्ही मालावरनं बाहेर पडाल पुढे याल टोकच्या खाली जस्ट आपण आता पोहोचणार आहोत. चला जाऊ शकतो. चला खूप मजा येते आजच्या ट्रेकमध्ये.
खूप धमाल मस्ती. फायनली आपला भगवा झेंडा आपल्याला दिसलेला आहे तिकडे. आणि बघा सर्व घरी जात आहेत. आणि एवढा मित्रांनो वेळ नाही लागलेला आहे अजून वरती यायला. काही जण बोलले 2 तास 3 तास 45 मिनिट्स. हां तेवढा ठीक आहे. 45 मिनिट्स 15 मिनिटात 45 हां मिनिमम 45 मिनिट्स ठीक आहे. हे एवढ्या मिनिटामध्ये तुम्ही येऊ शकता. आपले ट्रेकर्स दमलेत. सो सध्या आपण या भावांना जॉईन केलेला आहे. इथून पुढचा ब्लॉग यांच्यासोबत कंटिन्यू चढून तो बघा आपल्या त्या टोकावरती जायचं आहे. आणि बाकी काही लोक वरती अजून जात आहेत चढत आहेत. आणि ही आवड आहे किल्ल्यांबाबतची. पहिल्यांदा आलोय या फोर्टवरती पण खूप भारी वाटतंय. आजची ट्रेक खूप सफल झाले. अजून वरती हा मित्रांनो तो मेन पॉइंट आहे की आता पाऊस येईल वरती. हवाच मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे आपल्याकडे. पाऊस सुद्धा पडेल सध्या. आणि हे बघा थोडा वेल विसावा इथे तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्ही याल ना तर वरती फोर्ट आहे आणि फोर्टच्या खाली तुम्हाला इथे देवीचं मंदिर आहे. इथे पाया पडा आणि इथून वरती गाडाला चढायला सुरुवात करा. चला आपण पण पाया पडून घेऊया. मित्रांनो मी जस्ट तुम्हाला बोललो की पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि जस्ट आता पाऊस आलेला आहे. हा बघा सर्व म्हणजे पाऊस एकदम जोरात आलेला आहे. हा बघा आणि मजा आहे मित्रांनो. खरं तर अशा गाड्यांवरती फिरत राहा आणि ट्रेक वगैरे करत राहा. मित्रांसोबत फिरत राहा. तर आम्हाला थोड्या वेळाने भेटू आपण. तर मित्रांनो फायनली आता चला जोरदार पाऊस आलेला हो का. पाणी वगैरे पाऊस कमी झालाय तोपर्यंत आपण वरती किल्ल्यावरती जाऊया. आणि दादाच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही रे. मुश्किल एरिया आहे. थोडा मुश्किल एरिया आहे कारण इथे जास्त जायला यायला थोडा रस्ता कमी आहे. हे बघा हा व्ह्यू बघा. हा घनदाट असा निसर्ग तुम्हाला मी दाखवतो. धुक्यामध्ये लपलेला निसर्ग. हे बघा असा लोणावला असतो. हे बघा असा दुकान भरलेला डोंगर. धुक्याने भरलेला डोंगर. हे बघा ट्रेकर्स हेल्मेट वगैरे घालून. हा व्ह्यू बघा एकदा. भीती वाटते यांना तो खाली उतरायला. मला पण भीती वाटते आता. हा अरे दादा आहे मला पकडायला. दादाला पकडायला खाली दुसरा दादा. आणि जस्ट आम्ही पहिल्या दरवाजाशी पोहोचलोय. जस्ट दरवाजामधून आतमध्ये महादेव. मित्रांनो मोहीम पूर्ण झालेली आमची. हा एकदा तुम्हाला मी इकडून किल्ल्याचा टोक दाखवतो. हा बघा हा टोक बघा. आता आपण इथून वरती जातोय. खरंच महाराजांनी जे आपल्यासाठी केलंय ना ते कधी ते महाराजांचे हा बघा. ह्या दरवाजातून आता आपण आतमध्ये जातोय. दरवाजा मित्रांनो तुम्ही दमाल पण जेव्हा तुम्ही वरती याल तेव्हा तुम्हाला हा निसर्ग पाहायला भेटेल. हा बघा आपला झेंडा. महाराजांनी जे आपल्यासाठी केलं ते आपण नाही फेडू शकत. महाराज सगळ्यांसाठी केलं आहे. आज मी एक बोलेल तर आज आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज ही लाईफ आपल्याला जगायला नसती भेटली. आज जे आपण आणि आपल्याला जास्त काही नाही करायचं आहे. जे महाराजांनी बांधलं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे बस. आणि खरंच खूप भारी वाटतं इकडे वरती किल्ल्यावरती येऊन. इथे तुम्ही याल ना इथल्या तुम्ही
दगडांना हात लावा. खरंच कधी ना कधी महाराजांचा स्पर्श या दगडाला झाला असेल. हात लावा. हे बघा. आणि हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी बोललो धान्याचे कोठार वगैरे ते इकडे धान्याचे कोठारे इकडे आहे. इथून वरती चढलो की पहिले तेच लागतं मित्रांनो. सगळे ट्रेकर्स जेव्हा ह्या गडावरती पोचतात खालून एवढं वरती ट्रेकिंग करून खूप भारी वाटतं. पण तुम्ही देखील येत जा किल्ल्यावरती. किल्ल्यावरती फिरत जा, खूप भारी वाटतं. दादा आहेत. दादा कुठले? 40 जळगाव. दादा जळगावमध्ये आहेत. वरती आलेले खाली जात आहेत. ह्या मित्रांनो पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा इकडे काही 7 आहेत ना, 7 पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा इकडे, हे बघा इकडे धुक्यामध्ये असलेला कर्नाला फोर्ट जो आता आपण एक्सप्लोअर करतोय. खूप मजा येते, खूप भारी वाटतंय. तर तो पूर्ण फोर्टवरती धुका आहे. हे बघा पूर्ण कर्नाला किल्ला धुक्यामध्ये लपलेला गेला आहे. आणि दादा आहे आपले. दादा कुठले? अमरावती. हा दादा 40 गाव. हा डबल आहे दादा, डबल आले. झालं तुमचं फिरून जायचं अजून. भारी वाटतं यार आज. विचार करा म्हणजे मित्रांनो, हा व्ह्यू मी तुम्हाला एकदा दाखवतो. बघा हा एक पॉइंट आहे इकडे. हे बघा. आणि जर तुम्ही इकडे येत असाल ना, इथे जास्त तिकडे म्हणजे असं ओतमू वगैरे नका, जस्ट नॉर्मल असं बघा वगैरे, एन्जॉय करा. आणि बघा इकडे पण ती पाण्याची टाकी वगैरे इकडे होती. आणि खूप भारी वाटतंय आज. कर्नाला फोर्ट एक नंबर व्ह्यू, खरंच खूप भारी. आणि बघा जर तुम्हाला तिकडे जायचं असेल ना, इथून खाली, आणि हा व्ह्यू बघा पूर्ण धुका आहे. आणि या धुक्यामध्ये लपलेल्या ह्या पर्वतरांगा आणि हा निसर्ग. ऐक किती खोल आहे. हे बघा पूर्ण धुका आहे, पूर्ण धुका. म्हणजे खालचं काहीच दिसत नाही आहे. हे बघा खालचे जिथे झाडं वगैरे आहेत, डोंगर विंगर काहीच नाही दिसत आहे. हे बघा पूर्ण धुका आहे. सर्व माणसं वगैरे इकडे आहेत, ट्रेकर्स. आणि मोस्टली म्हणजे हा जो फोर्ट आहे तो ट्रेकर्स लोकांसाठी खूप म्हणजे हे आहे, फेमस आहे. इकडे खूप जण येतात आणि खूप भारी आहे या ट्रेकर लोकांसाठी. आणि हा बघा हा वरती एक जो टोक आहे तो हा टोक आहे. आणि आता आपण खाली जातोय. बुरुज, हा मित्रांनो बुरुज आहे. कर्नाटकचा हा बुरुज आहे. आणि बघा हा एक दरवाजा आहे. इथून आपल्याला हा काय तिकडे जायचं आहे. पूर्ण धुका आहे रे. आणि हे बघा कसं बांधलं असेल ना, हे कसं बांधलं असेल त्यावेळी असं काय म्हणजे हत्यार वगैरे नव्हतं. बट जे बांधलं आहे ते अजूनपर्यंत टिकलं आहे. आणि जर तुम्ही ह्या पॉईंटला येत असाल तर सावकाशा. ह्या पॉईंटला हवा खूप लागते, कारण हा उंचावरती पॉईंट आहे. आणि जी हवा आहे ती डायरेक्ट आपल्याला म्हणजे असं ढकलून देते. तर ते तुम्ही स्वतःला सांभाळा. आणि हा निसर्ग खूप भारी आहे, खूप मजा येते. काय बोल. आणि आता प्राची काहीतरी सरप्राईज देते. ओ प्राचीन हे बघा महाराजांची जी प्रतिमा आहे, झेंडा आहे आणि महाराजांची छोटीशी मूर्ती आहे. खरंच महाराजांची जी मूर्ती आहे, मूर्तीला बघून खूप म्हणजे अशी एनर्जी येते अंगामध्ये की किती भारी महाराज. बघा ना किती भारी वाटतात रे आपले महाराज. हे बघा, हा बघा. तुम्हीच सांगा का नाही देणार त्यावेळचे माऊली महाराजांसाठी जीव. खरंच
बघा किती सुंदर अशी ही महाराजांची मूर्ती आहे, छोटीशीच आहे हे बघा. खरंच खूप सुंदर आहे. आणि आता मित्रांनो खरंच भारी आहे. तर त्यावेळी जर मित्रांनो मी असतो ना, महाराज जर मला बोलले असते ना माणूस आहे मारायला, महाराज बोलले असेल तर मी दिला असतं, महाराजांसाठी लिहिलं असतं. खरंच महाराज आपले आहेत, महाराजाचे ते नाहीत. महाराज आपले महाराजांसाठी सगळ्यांसाठी केलंय. अशी कोणती जात धर्म अशी कोणती मध्ये येत नाही. महाराज सगळ्यांचे आहेत. महाराजांनी सगळ्यांसाठी केलंय आणि ते निस्वार्थीपणे केलंय. म्हणूनच मी तुम्हाला बोललो की महाराजांनी जे केलं ते आपण नाही फेडू शकत वगैरे. हा किल्ल्याचा उपयोग मोस्टली मित्रांनो देखरेखीसाठी होतो, कारण हा किल्ला खूप उंचावरती आणि इथून खाली बघणं खूप सोपं वाटतं. आणि खालचं जे खाली काय आहे, काय जात आहे वगैरे ते सगळं इथून पूर्ण दिसतं. हे वैशिष्ट्य आहेत गड किल्ल्यांचे. सो तुम्ही किल्ले फिरा, त्यातून काहीतरी शिका आणि खरंच खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. बाकी गडावरचा तुम्ही निसर्ग बघू शकता. आणि ही माकडं हे बघा, हे माकडं बघा गडावरची. आणि खूप जण येतात गडावरती या फोर्टला. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा, हे जे असं म्हणजे साईडनी बांधलेलं आहे ते कसं तुम्हाला हे खास करून खाली बघण्यासाठी आहे. कारण हे बघा, जेव्हा जर खाली जर कोण असेल तर इथून तुम्ही असं बघू शकता. खाली म्हणजे असं देखरेखीसाठी खूप साऱ्या राजांनी, निजामशाही, यादव या सगळ्यांनी या इथून किल्ल्याचा उपयोग असं बघण्यासाठीच केलं. तुम्हाला मागाशी सांगितलं ते पॉईंट जे होते ते इथून खाली लक्ष ठेवण्यासाठी होते. हे बघा, इथून खाली शत्रूवर लक्ष ठेवायला हे असं त्यावेळी ठेवलेलं, खोरलेलं. हे बघा, इथून खालून जर कोणी शत्रू वगैरे येत असेल किंवा काही कोणी असे खाली वगैरे असेल तर इथून तुमचं आरामात लक्ष जाईल. त्यासाठी हे असं केलेलं आहे. इथे दिवालाची रचना अशा प्रकारे केलेली आहे. हे बघा, तर आता आपण झालेला आहे आपला हा व्ह्यू पण झालेला, हा पॉईंट पण झालेला आहे, तो तिथला पण झाला आहे. जास्त म्हणजे एकदम मोठा किल्ला नाही आहे हा. बुरुज असतो बघा, बुरुज छोटासाच आहे बट खूप भारी आहे. खरंच खूप चांगला आहे. हे बघा, आजही या किल्ल्याची रचना तशीच आहे. 350 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे, तरीही महाराजांच्या काळातल्या वस्तू, महाराजांच्या काळातले किल्ले आजही तसेच आहेत. फक्त थोडे ते तुटलेले आहेत, थोडे बट टिकलेले आहेत. आणि हे बघा, इथे कोरलेलं सुद्धा आहे. हे बघा मित्रांनो, हे असं दगडावरती असं एक इकडे कोरलेलं आहे आणि एक इकडे पण आहे. इकडे आणि इकडे चाफ्याचं झाड आहे वरती. हे बघा, चाफ्याचं झाड. मित्रांनो तुम्हाला किल्ल्यावरती अशी माकडं दिसतील. हे बघा, हे सुद्धा आनंद घेत आहेत या निसर्गाचा. मित्रांनो झाला आता संपूर्ण जो फोर्टचा जो व्ह्यू होता, जो संपूर्ण जो फोर्ट होता तो झालेला आहे. आम्ही 5-6 जण राहिलोय, ते आता मी जातोय. खरंच खूप काही पाहायला भेटले इकडे. ह्या जेव्हा आपण गडावरती येतो, किल्ल्यांवरती येतो,
तिथे किती होते माहिती काय 10 होते 10. खूप भारी वाटतं. आजही महाराजांचे ते शब्द आठवतात. महाराजांचं जो गाणं आहे, श्वास हे घाण बदलले ती जन्म मायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, मांडी तुझी ते एकदा माझ्या उशाला. खरं तर हे तुम्हाला जेव्हा गडावरती याल तेव्हा महाराजांचे जेव्हा तुम्ही किल्ले फिराल तेव्हा तुम्हाला समजेल हे असं या सह्याद्रीच्या कुशीत महाराजांनी जे आपले आहेत किल्ले आणि किल्ले जे महाराजांनी जे केलं आहे ते सगळ्यांसाठी केलं आहे. असं पुण्यासाठी असं पर्सनल वगैरे नाही केलं. महाराज आपल्या सगळ्यांसाठी आहेत. तुम्ही या आणि किल्ल्यांबद्दल माहिती घ्या, महाराजांचा इतिहास बघा, शिका, वाचा आणि त्यातून दुसऱ्यांना शिकवा. कारण इथून पुढची येणारी पिढी त्यांना काहीच माहिती नसेल महाराज कोण होते, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. तर हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना सांगावं, त्यांना याबद्दल माहिती द्यावी. खरंच आज खूप छान वाटतंय. हे तुम्ही जेव्हा गडावरती याल ना, एक अलगच माहोल असतो गडावरचा आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी फील होते गडावरती. असं नाही आहे तुम्हाला कधी असं वाटलं ना की तुम्ही आयुष्यामध्ये हारलात तर त्यावेळेस तुम्ही गडावरती या. तुम्ही ते महाराजांचे जे पराक्रम महाराजांनी केले ते युद्ध ते सगळं आठवा. खरंच खूप मोटिवेट व्हाल यामधून. जेव्हा तुम्हाला हारल्यासारखं वाटेल ना जीवनामध्ये, या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती या, गडकिल्ले फिरा, खूप काही शिकायला भेटेल. सो आता आमची आजची जी ट्रेक होती ती फायनली झालेली आहे आणि आता आपण खाली उतरतोय. आपले अर्धे सहकारी खाली ऑलरेडी गेलेले आहेत. नाही बघा हा दरवाजा आहे, हा जुन्या कालचा आहे का रे. आजही वास्तू इथे कलर केला टिकलेली आहे. खरंच महाराजांनी जे केलंय ते आजपर्यंत असं कधी हे नाही झालंय, टिकलंय. फक्त आपली एकच जिम्मेदारी आहे की आपल्याला ते टिकवायचं आहे. अजून आपल्याला खूप सारे घर फिरायचे आहेत. जर तुम्ही याल तर स्वतःची काळजी घ्या. कारण हा ध्येय असेल तर तुम्ही अजून किल्ले फिराल. सो स्वतःची काळजी घ्या. आणि आता आम्ही हो का, हा दुसरा दरवाजा, हा इकडे पहिला नाही सॉरी हा इथून आलो, इथून आपण गेलो आणि इथून मित्रांनो मेन इथून उतरताना तुम्ही नीट उतरा. हा व्ह्यू बघा एकदा आणि इथून उतरताना नीट उतरा. फायनल मित्रांनो आजचा ब्लॉग जो ट्रेकिंगचा जो ब्लॉग होता तो इथे झालेला आहे आणि आता आम्ही जातोय घरी. सो व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपले भाऊ लोक पण आता सगळे निघालेत घरी. चला चला मित्रांनो, इथे आपला ब्लॉग संपतोय आणि आम्ही आता निघतोय घराकडे. काळजी घ्या आणि ब्लॉगला प्रेम द्या. चला.